श्री दत्त महात्म्य अध्याय 46 कथाभाग। दीपकाने गुरूंना विनंती केली की त्यांनी आता यदुराजाचे दिव्य चरित्र सांगावे। वेदधर्मा ऋषी म्हणाले की पूर्वी एकदा शुक्राची मुलगी देवयानी आणि वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा नग्न होऊन सरोवरात खेळत होत्या। काठावरून एका माणसाला जाताना पाहून दोघी घाईघाईने बाहेर येऊन वस्त्रे नेसल्या। त्यावेळी शर्मिष्ठा चुकून देवयानीचे वस्त्र नेसली। देवयानी तिच्यावर संतापली। तेव्हा तिला एका विहिरीत ढकलून शर्मिष्ठा चालती झाली। त्यावेळी दैवयोगाने तिथून जात असलेल्या राजा ययातीने तिला विहिरीतून बाहेर काढले। नंतर तिचा विवाह ययातीशी झाला। तेव्हा राजा वृषपर्व्याने शर्मिष्ठेला दासी म्हणून तिच्याबरोबर पाठविले की शर्मिष्ठेशी संबंध ठेवू नकोस। तरीही पुढे त्यांचा संबंध झालाच। परिणामी देवयानीला 2 पुत्र झाले व शर्मिष्ठेलाही 3 पुत्र झाले। ही गोष्ट देवयानीला समजली तेव्हा तिने पित्याला ती गोष्ट सांगितली। देवयानीच्या पित्याने शुक्राचार्याने ययातीला तत्काळ वृद्ध हो असा शाप दिला। ययातीने उशाप मागितला। शुक्र म्हणाला की जर त्याच्या एखाद्या पुत्राने आपल्या तारुण्याच्या बदल्यात त्याचे वृद्धत्व घेतले तर ते शक्य होईल, पण एका पुरुषशिवाय कुणीही तयार न झाल्यामुळे ययातीने 4 पुत्रांना राज्याधिकार नाकारला। पुढे 100 वर्ष झाली तेव्हा पुरूला तारुण्य परत करून तो वनात गेला। या घटनांमुळे विटून जाऊन यदू वनात गेला व भटकत राहील। फिरताना एकदा त्याने जमिनीवर पडलेला एक नग्न युवक पाहिला। तो आपल्याच धुंदीत प्रसन्नपणे हसत होता। यदूला मोठे नवल वाटले आणि त्याने त्याला विचारले की देहाशिवाय काहीही जवळ नसताना तो आनंदी आहे, याचे रहस्य कोणते? कारण सुखाची सर्व साधने असून सुद्धा कुणीच असा समाधानी नसतो। त्यावर तो अवधूत हसला व म्हणाला, एका विशिष्ट तत्वाचे ज्ञान झाल्यामुळे। ते तत्वज्ञान त्याने 24 गुरूंपासून ग्रहण केले। कोणती गोष्ट श्रेयस्कर व कोणती त्याज्य हेच ते ज्ञान होय। मग त्याने 24 गुरूंची नावे सांगितली, ती अशी: पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, पक्षी, भुंगा, हत्ती, मधमाशी, हरिण, मासा, वेश्या, टिटवी, मूल, कांकणे, सर्प, बाण बनविणारा, कुंभारीण माशी आणि भिंतीवरचा कोळी। एक गुरु पुरेसा असताना एवढे गुरु करण्याचे कारण असे की गुरुने दिलेले ज्ञान अंगी बाणावे म्हणून। अध्याय 46 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। प्रणती करून दीपक वदे म्हणे, गुरुजी मी आनंदे। श्री दत्तचरित संवादे परी तृप्ती न दे ढेकर। मी हो केवळ तृषित, मज पाजा दत्तकथामृत। तुम्ही संत कीर्तन भक्त, श्रवण भक्त भाविक मी। दत्त तरी ब्रह्मानंद मूर्ती, जो पूर्वी घेऊनी भक्ती, मग स्वभक्ता दे मुक्ती। ज्याचे चित्ती असा लोभ, जो सदंतरी करी विहार। जे भक्तांचे शरीर, ते त्या देवाचे दुकान थोर। तेथे व्यापार होत याचा, भक्त तया परी सादर। करीती उधार व्यापार, मुद्दलासी न लाविता कर। वरचेवर वाढविती, घेणार जसे जसे जाती। तशा तशा तयांप्रती, आळस सोडूनी दाविती। करीती साचा व्यापार, आलस्य तया नसे। दुकान बंद होत नसे, जे एकदा खरेदी केले असे। ते जसे तसे जयाचे, तयास न ठावा दुकाळ।
तयाचा सदा सुकाळ. त्यावरी कधी न ये खोटचाळ, ज्यांचा सांभाळ करी हरी. जे सर्व जनांसी रसाळ, मग कोण त्यावरी घे आळ. त्यांच्या पदी सकळ शिरकमळ ठेविती, रहस्य सर्वांचे जाणती. तया संतांची गती, मूढ लोक नेणती. देवही नेणती गती त्यांची. ही हो तयांच्या व्यापाराची रीती, तेच करू जाणती. जरी सर्वस्व गमविती, तरी भले म्हणविती आपपरा. अशा दुकानावर हा मी पातलो लाचार. मला द्यावया उधार, तुम्ही धीर समर्थ आहा. आयुस जसा मुक्त केला, तसा यदूस तारिला. असे ऐकिले ती मला, दत्तलीला ऐकवा. अपूर्व वाटे हरिलीला, नित्य नूतन वाटे कालाला. ती नको होईल कोणाला, पशुघ्नाला भली होवो. तपस्या हेची आमुची, चाड नाही यज्ञ दान कर्मांची. असी वाणी दीपकाची, ऐकता मुनींची मती द्रवे. रहस्य जे उपनिषदसार, ती अवधूत गीता मनोहर. यदुप्रती योगेश्वर, ती सादर ऐक म्हणे. शुक्रबाला देवयानी, वृषपर्व कन्येशी नग्नपणी. जळी खेळता नरा देखुनी, लाजून ये बाहेर. ती बाह्यप्रदेशी येता, तत्पूर्वी त्वरे वृषपर्व सुता. जिचे नाम शर्मिष्ठा, ती देवयानीचे वस्त्र नेसे. ते स्वतःचे वस्त्र जाणुनी, तीवर कोपे देवयानी. शर्मिष्ठा तिला निंदुनी दे ढकलुनी कुपात. दैवे ययाती तेथे आला, शर्मिष्ठा गेली गृहाला. रोदन ऐकुनी राजा द्रवला, म्हणे तिला कोण तू. तिने स्तुती करून सर्व दिले सांगून, कर धरुनी तिला काढून. स्वार्ध वसन दे तिला तो, नृपास म्हणे देवयानी. कचे शापिले म्हणूनी, त्वा धरिला माझा पाणी. झाले त्वत्पत्नी ब्राह्मणजा मी. तो पूर्वापार जाणुनी, तिला घे वरुणी. शुक्रा हृष्ट करावा म्हणूनी, दासी शर्मिष्ठा करुणी दिली दैत्ये. ते क्षणी शुक्र म्हणे, शर्मिष्ठेचा संग न करणे. ययाती तथास्तु म्हणे, चाले पुरा स्त्रियांसह. रमे भूप देवयानीशी, शर्मिष्ठा झाली तिची दासी. 2 पुत्र झाले देवयानीसी, यदू तुर्वसू नामक. जी सुता वृषपर्व्याची, ती सेवा करिता राजाची. म्हणे एकांती रती सुखाची, गोडी थोडी तरी द्या. अनन्याथी जाणून, तिशी रमला नृप द्रवून. ती गर्भिणी होऊन प्रसवली 3 आत्मज. ते आत्मज तिचे पाहून, देवयानी कोपून. पितयाते दे सांगून, शुक्र कोपून शापी भूपा. या कन्येच्या दासीसी, राजा तू रत झालासी. माझ्या वाक्या टाळलेसी, वृद्ध होसी आताच तू. असे वाक्य परिसता, तत्काळ भूपा ये वृद्धता. कापवळ्या पलिता पाहता भूप खिन्न झाला. त्राण नुरे शरीरात, खोकला ये अकस्मात. विषय भोगाने ज्याचे चित्त तृप्त नाही जाहले, असा पती क्षीण होता. देवयानी करी चिंता, म्हणे पापीन मी ह्या अनर्था. करवी आता काय करू. अवश्य जे होणार पूर्वीच तसा विकार. बुद्धीस होतो अनिवार, तेव्हा अविचार सहज येईल. हा पती असा होता, माझे भोग अंतरले सर्वथा. अजूनी माझ्या चित्ता असे चिंता विषयाची. भूपासह ती देवयानी असा पश्चाताप करुणी शुक्रापाशी जाऊनी प्रार्थुनी मागे ती तारुण्य. ते सर्व समजून बोले शुक्र दयाघन. भूपा तुझे वृद्धत्व देऊन पुत्राचे तारुण्य घेतू. मग भूप म्हणे पुत्रांसी, कोणीतरी द्या वृद्धत्वासी, घेऊनी द्या तारुण्यासी. ते चौघांसी नावडे. तेव्हा
राजा तयासी शापी तुम्ही सह संततीसी छत्र सिंहासनासी योग्य न व्हाल निश्चयी सप्तेषु तेष्वग्रजेषु कनिष्ठः पुरुरात्मजः शर्मिष्ठाया वयो दत्वा पित्रे स्वं तस्य चाददे पित्याचा तोष व्हावा म्हणून स्वतारुण्य देऊनी राजाची अवस्था घेऊनी वृद्ध होऊनी राही पुरू जो आत्मानात्म विवेक न करी म्हणून मूर्ख गोड मानी विषय सुख केवळ दुःखरूप जे तो आनंदित होऊनी शतवर्षे विषय भोगुनी दैवे विरक्त होऊनी देवयानी प्रति बोधी संतत प्रबल इंद्रियगण ज्ञात्यालाही वळवी म्हणून हो का माता पुत्री बहीण एकासन वर्जावे हो का तो स्वये जीर्ण निकट न घ्यावी स्त्री हो का जीर्ण जेवी वस्त्र अतिजीर्ण जडे जीर्ण गोधडीस जे मन विषयासक्त ते विषय भोगाने न हो तृप्त जेवी ओतिता घृत अग्नी प्रदीप्त होत असे आता विरक्तता येता मना ये शांतता असे बोलूनी कनिष्ठ सुता देता झाला तारुण्य तो त्यजुनी विषय वासना घेई आपल्या वृद्धपणा पुरुला राज्य देऊनी वना चालीला मना शमवुनी जे भागून दिले देश तयावरी पुरु अधीश हे पाहुनी त्रास यदूच्या मनास वाटला तो अप्सरातुल्य भोगी नारी गजाश्व धन पुत्राढ्य जरी तरी शिणे अंतरी पुरु राज्य करी म्हणून वदे तेव्हा यदूत्रस्त हा मातृदासीचा कनिष्ठ सुत सिंहासनी बसे मुदित तेणे दुःखित चित्त माझे हा मी यदू विणित ज्येष्ठ राणीचा ज्येष्ठ सुत हे पाहुनी आता येथ कसे जीवित घालवू हे विस्मित झाले माझे मन की हे पूर्व कर्म दारुण आता सर्व सोडून वनसेवन करावे की महान समर्थ दैवयोग तोच भोगवी भोग तो येता सवेग त्याचा कोण भंग करी कसा म्या पूर्वापार विचारिता निश्चित केले स्थिरवुनी चित्ता संसारी सुख वार्ता नसे सर्वथा कदापि हे प्राणी मात्र जाणुनी व्यर्थ पडती मोहुनी त्या सुखा धिक्कारुणी जातो वनी मी आता असा भूप विचार करुणी दृढ वैराग्य धरुणी सुख दुःखादी साहुनी फिरे वनी मोक्षार्थी तो होता दत्तार्चक त्याला होता विवेक दत्त म्हणे हा सम्यक ज्ञानाधिकारी जाहला जो संन्यासाचा अधिकार तो याला ये साचार आता श्रवणी सादर होईल राजकुमार हा जे स्वात्मैक रहस्य ते याला सांगावे अवश्य असे म्हणून तया दृश्य जाहला अदृश्य असता पार्थिवाचे दृष्टीसमोर एकाएकी दिसे दिगंबर पहुडला धरणीवर अंतरी दर न धरिता हर्षे भूप तया पाहुनी त्याच्या समीप जाऊनी भावे वंदन करुनी म्हणे या घोरवणी कोण तू येथे द्वितीय कोणी नसे हे घोर वन असे येथे योगक्षेम कसे होत असे हे कळेना मनुजाची स्थिती पाहता कोणी आयुष्याकरिता कोणी संपत्तीकरिता झटती यशाकरिता कित्येक कोणी न राहती सडे कोणी वळती धर्माकडे कोणी अर्थकाम भोगाकडे मोक्षाकडे विरळ हे अंतःकरण काही करमणुकी वाचून कसे निश्चळ होऊन राहे समाधान चिरकाल जगात पाहता जागोजाग काम क्रोध लोभ आग पेटता हे तुझे अंग सांग कसे न भाजले सर्वत्र तो उदासीन संपत्तीकडे न देसी मन जीविताची पर्वा सोडून कीर्तीची गरज न ठेविसी जगी कोणी ज्ञानहीन कोणी शक्ती नसून कोणी निपुणता नसून राहती बसून अकर्तृत्वे मला मोह पडतो आता तुला शक्ती निपुणता अंगी उत्तम ज्ञान असता
अकर्तृता कशी येईल, हे रहस्थान गहन कसा निर्वाह करून येथे राहसी, हे मज लागून दे सांगून आवडे तरी. हा मी कप पदार्थ आपल्या पुढे असमर्थ, तथापि प्रश्नोत्तर यथार्थ सांगे समर्थ तू दयाळू. मोह शोकादी सोडून निराशपणे राहून, स्त्री पुत्रादी नसून आनंद घन कसा होसी. हे लोक आम्ही कुटुंबात धन स्त्री पुत्रांसहित असताही होतो दुःखित, आपुले विपरीत वर्तन कसे. असे एवढे प्रश्न यदू करी ते परिसून, अवधूत तो हसून बोले वचन तयाप्रती. मन करून समाधान राजा ऐक माझे वचन, मला लाधले तत्वज्ञान तेणे असा होऊन राहिलो. हे तत्वज्ञान जाण म्या 24 गुरूंपासून यत्ने केले संपादन, ते ऐक सांगेन तुझं आता. त्याचे ज्याचे मनन करिता ब्रह्म उमजे तत्वता, निधिध्यासन करिता साक्षात्कारता होई. हा मनुष्यासच विचार घडतसे साचार, शरीरे जी इतर ती आहार विहार घेण्याची. येथे परमात्मा उघड अन्यत्र अवघड, येथे प्रज्ञानाचे बिऱ्हाड असे दृढ जाण तू. अवश्य नरदेही जाण मिळविजे विज्ञान, शास्त्रानुमाने करून ये कळून सर्वही. जे अंतःकरण बिंबित ते ब्रह्मनिश्चित, वृत्तीज्ञान होई विदित, जेणे मुक्ती होई नर. 24 गुरूंपासून हेयोपादेय लक्षण घेतले मी तत्वज्ञान, तेने मन शांत झाले. घेणे परित्याग करणे असे जगी शोधणे, हेय ते टाकणे आदरे घेणे उपादेय ते. अनार्य हे नेणती त्यांची पशुबरोबर गणती, ते तृण न भक्षिती पशु जातीचे हे भाग्य. श्रुती गाजती मोठ्याने महती विनष्टी म्हणून, तरी नरजन्मा येऊन हेच साधन करावे. ज्या इच्छू नये म्हणे वेद, त्या विषयांचा नाद न सोडिती मतिमंद, करीती विशेष छंद ते. अनुक्रमे करून सांगतो तत्वज्ञान, पहिला गुरु पृथ्वी जाण, दुसरा पवन तो गुरु. हे व्योम तिसरा गुरु, चौथा उदक गुरु, पाचवा जाण अग्नी गुरु, सहावा गुरु चंद्रमा, सूर्य कालात्मा सातवा गुरु, कपोत आठवा गुरु, नववा अजगर गुरु, 10वा गुरु समुद्र, तो होय 11वा गुरु पतंग, 12वा गुरु भृंग, 13वा गुरु मातंग, मधु हा गुरु 14वा, मृग मम गुरु 15वा, मत्स्य गुरु 16वा, पिंगळा वेश्या गुरु 17वा, गुरु 18वा कुरर. जे तीव्र मानापमान चिंता, तत्परिहाराकरिता बालक गुरु तत्वता. हा आता 19वा, कंकण कुमारीचे 20वा गुरु, 21वा सर्पगुरु, 22वा गुरु शरकार जाण तू. गुरु मम 23वा, पेशस्कार जाणावा, कोळी गुरु 24वा, ज्ञानार्णवा घे यापासूनी. यात स्नान करून सर्व पाप धुवून ज्ञानसंपन्न होऊन मी भय सोडून पडे येथे. मी ह्या विवेके संपन्न झालो असे म्हणून सर्व तळमळ जाऊन आनंदे भरून राहिलो येथे. निजरंगे रंगून मी सर्वदा असे म्हणून सुख दुःखाचे स्फुरण नसे जाण सर्वथा मला. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त मी असे योगयुक्त, केले सर्व परित्यक्त असे असक्त सर्वत्र. विशुद्ध ज्ञानाकरिता एका गुरुचे पाद धरिता, येतसे कृतार्थता तरी इतुके गुरुस किमर्थ. जेवी मना आवडती तितके करिता पती, त्या स्त्रीला व्याभिचारिणी म्हणती निंदिती जगात. तेवी पाहिजे तितके जरी नर तसे गुरु करी, तरी तो व्याभिचारी होय म्हणसी तरी ऐक तू. गुरु परमार्थे एक, श्वेतकेतू भृगु प्रमुख, करुणी गुरु एक,
घेऊन विवेकमुक्त झाले. गुरु विद्योपदेश करी, मग असंभावनादी येतरी, मग वेदांतानुसारी अंगीकारी जे तर्क, विशुद्ध ब्रह्मविज्ञान बुद्धी नारोहतीति चेत, वेदानुकूल तर्केन तर्केत्तां मा कुतर्क्यतां. असा करणे तर्क तर, की जे ह्या द्वैतावर अद्वैत ब्रह्मावर नसे अवसर तर्काला. तर्के विवेक घ्यावया, म्या हे गुरु केले राया, येणे असंभावनादिक लया, गेले निश्चय ठेविता. हे वर्म जाणून सूक्ष्म वस्तू कळावी म्हणून, असे गुरु केले म्हणून मग कोण दोष देईल. ऐकुनी असे वचन त्या अवधूता वंदून, परमानंद पावून राजा वचन पुन्हा बोले. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये षट्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.